गावाकडच्या रानभाज्या किंवा गावरान भाज्या आपल्याला कधी खायला मिळणार हो. एकतर कोणतरी गावाकडनं इकडं यायला पाहिजे, नाहीतर आपण गावाला जायला पाहिजे. तर मी परवा गावी गेले होते, तर माझ्या मम्मीने मला ही भोपळ्याच्या पानांची भाजी दिली होती. तर मी ती स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि मग ती आज केली होती. तर कढई घेतली आणि कढईत तेल टाकल्यावर मग लसूण आणि हिरवी मिरची टाकली. त्याच्यात नंतर ही धुवून घेतलेली भाजी टाकली वरनं. भाजी टाकल्यावर चांगली परतून घेतली आणि मग एका वाटीत थोडीशी डाळ आणि तांदूळ भिजायला टाकलं होतं मी. ते पण घालायचं त्याच्यात आणि मग ते चांगलं परतून घ्यायचं. परतल्यावर नंतर त्याच्यात मीठ घालायचं. मीठ घातलं. मीठ घालून चांगली एक 5 मिनटं शिजवायला लागते. ती शिजते पटकन तसं आणि एकदम मस्त लागते बरं का. 5 मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यावर. झाकण ठेवून काढल्यावर बघा किती छान दिसायला लागले. नंतर शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकायचं वरून. हलवून घ्यायचं. झाली भाजी तयार. बघा खायला भाकरीसोबत इतकी छान लागते. खायच्या असतात गावरान भाज्या सगळ्या गावाकडच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्यातलीच ही एक भाजी.